नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। अतिशय महत्त्वाची महापारेषण भरती, त्यामध्ये सध्या आपले ITI बेसवरची जी वॅकन्सी आहे 1800 साधारण 1903 पोस्ट आणि प्लस एक्सपिरियन्स होल्डर 638 पोस्ट, त्यावर वरचेवर अपडेट्स आपण देतो आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म सबमिशन व्हिडिओ, कारण की विद्यार्थी मित्रांच्या चुका होतात आणि मग त्या चुकांचं त्यांना तिथे परिणाम भोगावे लागतात। 2-3 दिवसामध्ये माझा फॉर्म सबमिशनचा व्हिडिओ येईल, मी तुम्हाला बोललेलो होतो आणि आज आपण तो व्हिडिओ एकदम डिटेल व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तुम्ही फ्रेशर असा, अप्रेंटिस असा, आउटसोर्सिंग असा, एक्सपिरियन्स होल्डर असा, सगळ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका। अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि प्रत्येक पॉईंटवर आपण इथे कव्हर केलेला आहे। तर मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा अपडेट इथे देऊ इच्छितो मित्रांनो, मी तुम्हाला ते रेकमेंड करतो आहे। तो जे काही आता फॉर्म सबमिशनचा व्हिडिओ आहे तो आपण डिटेलमध्ये आता बघणार आहोत, ठीक आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, प्रत्येक पॉईंट हा अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात। तर मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना कुठल्याच प्रकारची घाई करू नका। परत एकदा सांगतो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। प्रत्येक पॉईंट मायन्यूटली आणि विस्तृतपणे मी समजून सांगण्याचा इथे प्रयत्न करतो आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, प्रत्येक पॉईंट नीट ऐकून घ्या आणि नंतरच फॉर्म सबमिट करा, ठीक आहे। आपलं जे व्हिडिओ आहे तुम्ही बघता आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स आहे खाली, तिथे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक मिळून जाईल। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या विंडोमध्ये येता। यामध्ये क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन, जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं नसेलच, ऑब्वियसली झालं नसेलच, तुम्ही फर्स्ट टाईम फॉर्म भरत असाल तर तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनचं इथे हे येतं, तुमचं क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, याच्यामध्ये जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल किंवा पुढे तुमचं होईल, त्यानंतर तुम्ही ते एंटर रजिस्ट्रेशन नंबर आणि खाली पासवर्ड टाकून आणि कॅप्चा फिल करून डायरेक्ट तुम्ही तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर जाऊ शकता। आधी तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू ॲप्लिकेशन इथे येतं, रजिस्ट्रेशन येतं, त्यावर क्लिक केल्यानंतर बघा ही विंडो ओपन होते। याच्यामध्ये बघा बेसिक इन्फो, फोटोग्राफ अँड सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू, त्यानंतर प्रिव्ह्यू म्हणजे तुमचं जे काही फॉर्म आहे त्याचं, त्यानंतर अपलोड्स, तुम्हाला काय अपलोड करायचं आहे तेही, आणि त्यानंतर पेमेंट, ठीक आहे। हे सगळ्या स्टेजेस आपण इथे घेणार आहे विस्तृतपणे, तुम्हाला प्रत्येक पॉईंट इथे मी समजून सांगणार आहे, ठीक आहे। याच्यामध्ये बघा क्लिक हिअर फॉर इम्पॉर्टंट पॉईंट्स टू बी नोटेड, ठीक आहे। फर्स्ट स्टेपमध्ये तुमचं नाव, व्हॉटएव्हर तुमचं जे काही नाव असेल, जसं आता माझं अमोल विजयराव आगरकर आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट नेम माझं अमोल येईल, त्यानंतर कन्फर्म फर्स्ट नेममध्ये परत अमोल येईल, त्यानंतर मिडल नेममध्ये माझ्या वडिलांचं नाव किंवा तुमच्या वडिलांचं नाव जे असेल ते तुम्ही टाका, जे असेल ते, जे व्हॉटएव्हर तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेट म्हणजे SSC सर्टिफिकेट किंवा SSC मार्कशीटवर जे असेल ते शक्यतोवर तेच टाका, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये तुमचं फॉर एक्झाम्पल माझ्या वडिलांचं विजयराव आहे, तुम्ही इथे विजयराव जे काय असेल ते तसे टाका। कन्फर्म मिडल नेममध्ये तेच टाका वडिलांचं नाव, आणि त्यानंतर तुमचं लास्ट नेम, ठीक आहे। लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव, जसं माझं आगरकर आहे ते तुमचं जे काही असेल तुम्ही सरनेम लास्ट नेम टाका, कन्फर्म लास्ट नेम टाका, ठीक आहे। त्यानंतर तुमचं फुल नेम म्हणजे पूर्ण नाव इथे तुमचं ॲटोमॅटिक दिसेल तुम्हाला खाली, ठीक आहे। तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर किंवा सर्टिफिकेटवर जे नाव असेल ते तुमचं इथे जसच्या तसं येऊन जाईल, ठीक आहे। म्हणजे अमोल विजय आगरकर किंवा अमोल विजयराव आगरकर असं नाव माझं पूर्ण येईल, तुमचं जे असेल ते नाव इथे पूर्ण येऊन जाईल। बघा खाली बघा मोबाईल नंबर, म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर 10 डिजिटचा जो तो ॲक्टिव्ह आहे, म्हणजे त्यावर तुम्ही मेसेज तुम्ही वगैरे सगळं चेक करू शकता। व्हॉट्सॲप असेल, तुमचं इनबॉक्स मेसेज असेल तर तुम्ही चेक करू शकता, असा तुमचा एखादा मोबाईल नंबर इथे द्या। त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर, तोच मोबाईल नंबर रिपीट टाका, ठीक आहे, जो ॲक्टिव्ह असेल तो। त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर, म्हणजे तुमचाच एखादा दुसरा नंबर असेल किंवा घरातला एखाद्याचा कॅन्डिडेटचा नंबर असेल, आईवडिलांचा नंबर असेल, तुम्ही इथे टाकू शकता। तुमच्या याच्यावर जर काही नेटवर्क प्रॉब्लेम असेल, काही असेल तर त्यावर तो मेसेज जाईल दुसऱ्या मोबाईलवर, ठीक आहे। त्यामुळे ते अतिशय महत्त्वाचं आहे, नंबर वगैरे व्यवस्थित टाकणे। त्यानंतर ईमेल आय डी तुमच्याकडे नसेल तर आताच क्रिएट करून घ्या, खूप साधं सोपं काम आहे। जीमेलवर ID क्रिएट करा, तिथे तुमचं जे काही ईमेल आय डी असेल तो आधी टाका, नंतर @gmail सिलेक्ट करायचं, डोमेन नेममध्ये जीमेल तुमचं सिलेक्ट करायचं, म्हणजे फक्त तिथे क्लिक करावं लागतं जीमेलवर, ठीक आहे। म्हणजे तुमचा ID आणि प्लस तुमचं gmail.com, कन्फर्म ईमेल आयडीमध्ये सगळं तुमचं जसं तसं येऊन जाईल। फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं कधी टाकलं असेल, तुमचं नाव सरनेम टाकलं असेल आणि @gmail टाकलं असेल तर कन्फर्म ईमेल आयडीमध्ये सगळं जसं तसं तुम्हाला टाकायचं आहे, ठीक आहे खाली। त्यानंतर सिक्युरिटी कोड तो हा कॅप्चा फिल करायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। जी मागची स्टेप झाली आहे, त्यानंतर तुम्हाला इथे वरती तुमचा रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड आहे तो तुम्ही कुठेतरी नोट करून ठेवायचा असतो, कारण त्याचं काम तुम्हाला वारंवार पडणार असतं। रजिस्ट्रेशन ID आणि तुमचं पासवर्ड ते नोट करून ठेवायचं, आणि मग खाली तुम्ही गेल्यानंतर स्कॅन फोटोग्राफ ऑफ द कॅन्डिडेट, ठीक आहे। म्हणजे तुमचा जो फोटोग्राफ आहे तो व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला 3.5 बाय 4.5, म्हणजे त्याची हाईट 4.5 पाहिजे आणि त्याची विड्थ जी आहे ती
रुंदी त्याला 3.5 पाहिजे, 3.5 सेंटीमीटर, ठीक आहे. आणि व्हाईट बॅकग्राऊंड, शक्यतो व्हाईट बॅकग्राऊंड घ्या. दुसरं बॅकग्राऊंड चालत नाही असं नाही, पण शक्यतो व्हाईट बॅकग्राऊंड घ्या. ते ॲपियरन्सला म्हणजे दिसायला चांगलं वाटते. आणि फोटो सिम्पलमध्ये घ्या. तुमचा चष्मा वगैरे असेल तर चष्मा वगैरे तिथे लावू नका, शक्यतो काढून ठेवा. जसं तसं फोटो तुमचा असेल ओरिजिनल फोटो तसा घ्या आणि क्लॅरिटी घ्या फोटोमध्ये, ठीक आहे. तर तो 3.5 बाय 4.5 व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये अपलोड करायचा. व्हाईट बॅकग्राऊंड नसेल तरी चालेल, फॉर्म रिजेक्ट होत नाही, लक्षात घ्या, ठीक आहे. तर हा फोटो तुम्ही इथे अपलोड करायचा. चूज फाईलमध्ये जायचं, मग ब्राउज येतं. ब्राउजमध्ये तुम्हाला जे काही तुम्ही ज्या नावाने सेव्ह केलं असेल ते सिलेक्ट करायचं, ओपन करायचं, तो तिथे अपलोड होऊन जाईल. आणि या साईजमध्ये करायचं 3.5 बाय 4.5. जास्त तुम्ही साईज घेतली तर ती तिथे ॲक्सेप्ट करणार नाही, परत तुम्हाला करावं लागेल, ठीक आहे. आणि त्यानंतर सिग्नेचर, तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचं आहे. बघा त्याआधी तुम्हाला हे आय कन्फर्म दॅट धिस इज माय, तिथे तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर सिग्नेचरमध्ये तुम्हाला सिग्नेचरसुद्धा एका व्हाईट पेपरवर ब्लॅक किंवा ब्लू बॉल पेननी तुम्हाला तिथे सिग्नेचर करायची आहे. सिग्नेचरची साईज बघा 10 KB टू 20 KB, 20 KBच्या वर असेल तुमचे सिग्नेचर, तर तुमचं जे काही इमेज साईज आहे ती तेवढीच पाहिजे. त्यापेक्षा जास्त असेल तर ते घेणार नाही, ठीक आहे. ती सिग्नेचर तुम्ही कुठेतरी आधीच सिग्नेचर आणि फोटो सगळं स्कॅन करून ठेवायचं आणि फक्त इथे चूज फाईल करून ते अपलोड करायचं, ठीक आहे. त्यानंतर सिग्नेचर शुड नॉट बी कॅपिटल. सिग्नेचरमध्ये फर्स्ट लेटर हे कॅपिटल चालेल आणि बाकीचे स्मॉल चालेल. पूर्ण कॅपिटल चालणार नाही, पूर्ण ब्लॉक लेटर चालणार नाही. फॉर एक्झाम्पल तुमचं काळे सरनेम असेल तर के कॅपिटल चालेल, बाकी तुमचं स्मॉल चालेल सिग्नेचरमध्ये, ठीक आहे. त्यानंतर बघा खाली आय कन्फर्म दॅट दिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर अँड ऑल्सो ॲग्री टू अबो मेन्शन नोट, ठीक आहे. इथे क्लिक करायचं आणि नेक्स्टवर क्लिक करायचं. इथे बेसिक डिटेल्स आहे. बेसिक डिटेल्समध्ये तुमचं ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. बघा इथे 8/2023 आणि 9/2023 आहे. फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टाइजमेंट नंबर जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्हाला 9/2023 करावं लागेल. तुम्हाला एक्सपिरियन्ससाठी करायचं असेल तर 8/2023 करावं लागेल. तुम्ही त्यानुसार तिथे चूज करू शकता. त्यानंतर पोस्ट जे आहे तुम्ही 9/2023 केलं तर विद्युत सहाय्यक पारेषण येईल. आणि जर तुम्ही 8/2023 केलं तर तुम्हाला टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि सिनियर टेक्निशियन असे 3 ऑप्शन येतील. तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही तिथे तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तिथे टाकू शकता, ठीक आहे. त्यानंतर झोन, हा पहा हे अतिशय महत्त्वाचं पॉईंट आहे, लक्षात घ्या. इथे तुम्हाला 3 झोनचे प्रिफरन्स इथे द्यायचे आहेत, लक्षात घ्या. 3च प्रिफरन्स आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन एकच करायचं आहे. ऑल ओव्हर पूर्ण महाराष्ट्रातून तुमची रँक आहे, महाराष्ट्रातून कट ऑफ आहे आणि पोस्टिंगसुद्धा तुम्हाला हेड ऑफिसमधून बांद्रावरून मिळणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. फक्त प्रिफरन्स तुम्हाला कशासाठी द्यायचं असते, फक्त पोस्टिंगसाठी, सिलेक्शनसाठी नाही, पोस्टिंगसाठी. फॉर एक्झाम्पल तुमचं सिलेक्शन जर झालं तर तुम्हाला पोस्टिंग कुठे द्यायची हे कंपनी तुम्हाला विचारत आहे असं समजून हे झोन फॉर्म फिल करायचा, ठीक आहे. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा नागपूरचे असाल, ठीक आहे. तर ऑब्व्हियसली तुम्हाला नागपूरमध्ये पोस्टिंग लागेल. तर तुम्हाला पहिलं प्रिफरन्स नागपूर द्यायचं, नागपूर झोन द्यायचं. दुसरं जे जवळचं आहे जसं अमरावती आहे, दुसरं अमरावती द्यायचं. तिसरं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कुठलंही देऊ शकता. पुणे, नाशिक, औरंगाबाद किंवा संभाजीनगर जे आहे आपलं ते देऊ शकता, कारण की नागपूरमध्ये जागा कमी आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला असं सांगेल की शक्यतोवर म्हणजे हे प्रिफरन्सचं आता इथे काही राहिलेलं नाही आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जे पहिलं प्रिफरन्स द्या तिथे तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही नागपूर टाकलं, नागपूरमध्ये जागा कमी आहे. जर तुमचं सिलेक्शनमध्ये तुमचं मेरिटमध्ये तुमचं हाय रँक असेल तर तुम्हाला नागपूरमध्ये पोस्टिंग मिळून जाईल. अन्यथा तुमचं दुसरं जे आहे तुम्ही जर दुसरं अमरावती टाकलं तर अमरावती मिळेल. जर त्याच्यापेक्षा तुमचे मार्क कमी आहे तर तुम्हाला तिसरं जर तुम्ही पुणे टाकलं तर पुणे मिळेल. पण समजा त्यापेक्षा तुमचे मार्क आणखी कमी आहे, पुणेमध्ये तुमचं लागलं नाही, तर चौथं झोन ते त्यांच्या मनाने काही देऊ शकतात. मग ते तुम्हाला कराड देतील, तुम्हाला संभाजीनगर देतील, एखादं रत्नागिरी देतील किंवा जे काही झोन आहेत वेगवेगळे प्रकारचे ते तुम्हाला देतील, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं काळजी करण्याचं कारण नाही. तुमचं जर मार्क्स कमी असले तर कुठे ना कुठे तुमच्या रँकमध्ये जर तुम्ही बसत असाल ओव्हरऑल मेरिटमध्ये तर कुठलं तरी एखादं झोन तुम्हाला देतील. शक्यतो तुमचे 3 प्रिफरन्स हे विचार करून द्या, ठीक आहे. कारण तुम्ही पहिलं प्रिफरन्स द्याल, तुमचा रँक आला तर तुम्हाला पहिल्या प्रिफरन्समध्ये मिळून जाईल, ठीक आहे. तुम्ही नागपूरचे असाल तर नागपूरच टाका पहिलं, दुसरं अमरावती टाका आणि तिसरं पुणे. शक्यतो संभाजीनगरला थोडं कमी टाका कारण तिथे कॉम्पिटिशन जास्त राहणार आहे. त्याच्यामुळे पुण्यामध्ये 432 काहीतरी जागा आहे. शक्यतो तिसरं प्रिफरन्स पुन्हा टाका, ठीक आहे. म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही टाकू शकता, ठीक आहे. नंतर डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र, अर्जदार महाराष्ट्राचा आदिवासी आहे का, हे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. जर तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही हा फॉर्मच भरू शकत नाही, ठीक आहे. जर तुमच्याकडे नसेल सर्टिफिकेट तर तुम्ही आताही काढून घ्या, लवकर निघतं काही वेळ लागत नाही. पण तो डोमेसाईलमध्ये तुम्हाला यस करणे आवश्यक आहे. जर तुम्ही नो केले तर तुमचा फॉर्म इथे पुढेच जाणार नाही, लक्षात घ्या. डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र आवश्यक आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्यानंतर कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट, म्हणजे तुमचं कॅटेगरी काय आहे, अर्जदाराची जात. म्हणजे बघा आता इथे थोडंसं कन्फ्युजन होतं मुलांचं.
फॉर एक्झाम्पल मी माझे एक्झाम्पल सांगतो, ठीक आहे. इथे सगळ्या कॅटेगरीचे नावं लिहिलेलं आहे. मी आहे OBCमध्ये असं समजा, ठीक आहे. मी OBCमध्ये इथे क्लिक करेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही STचे असाल तर तिथे STमध्ये क्लिक करायचं. हे कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट आहे. त्यानंतरचा पॉईंट बघा, अप्लाइड अंडर विच कॅटेगरी. मी OBCमध्ये आहे, परंतु मला OBCमध्ये फॉर्म भरायचा नाही, मला ओपनमध्ये भरायचं आहे. तर मी इथे अप्लाइड अंडर विच कॅटेगरीमध्ये मी ओपन सिलेक्ट करू शकतो बरं, पण तो करायचं नाही. आपली जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्येच कंटिन्यू करायचं. फॉर एक्झाम्पल कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट जर ST असेल तर वरती ST करायचं, आणि अंडर विच कॅटेगरी म्हटलं तर इथे सुद्धा ST करायचं. अप्लाइड अंडर विच कॅटेगरी म्हटलं इथे सुद्धा ST करायचं. याचा तुम्हाला फरक सांगतो की तुम्ही जर STमध्ये फॉर्म भरला, परंतु तुमचं जर मार्क चांगले असले, तुमचं रँक चांगला असलं तर तुम्ही ॲटोमॅटिक ओपनमध्ये येताच. तुम्हाला काही वेगळं तिथे फॉर्म भरण्याची गरज पडत नाही, तुम्हाला सांगायची गरज पडत नाही, ठीक आहे. परंतु जर STमध्ये तुमचं काही मुलं काय करतात, सर मी SCमध्ये आहे पण तुम्हाला ओपनमध्ये जास्त जागा आहे तर मला ओपनमध्ये भरायचं, तो विचार नाही करायचा. तुमचं पहिले SCमध्येच कन्सिडर होईल. जर तुमचं जागा कमी असतील तर मग ॲटोमॅटिक तुम्ही ओपनमध्ये होता, ठीक आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर आपल्या कॅटेगरीमध्येच फॉर्म भरा, आणि अप्लाइड अंडर विच कॅटेगरी तिथेसुद्धा आपलीच कॅटेगरी टाका. सबकास्ट म्हणजे तुमचं OBCमध्ये भरपूर पोटजाती आहे किंवा सबकास्ट आहे, SCमध्ये आहे, STमध्ये तुमची जे काही कास्ट सबकास्ट असेल, SCमध्ये असेल किंवा याच्यामध्ये OBCमध्ये तुमची कॅटेगरी सबकास्ट असेल ती तुम्ही टाकू शकता. वाटेवर तुम्हाला जे काही तुमची असेल ती टाकू शकता. आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, म्हणजे डिसेबिलिटी तुम्ही दिव्यांग असाल, 40% असाल तर, आणि सर्टिफिकेट असेल तरच. इथे तुम्ही जे रिझर्वेशन घ्याल त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. जर सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही उद्या जाऊन DVमध्ये रिजेक्ट होऊ शकता. सर्टिफिकेट नसेल तर डायरेक्ट ओपनमध्ये आणि नॉर्मलमध्ये फॉर्म भरा, ठीक आहे. 40% डिसेबिलिटी असेल, तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, दिव्यांग असाल तरच इथे यस करा, ठीक आहे. ते यस केलं तर तुम्हाला टाईप ऑफ डिसेबिलिटी, सब टाईप ऑफ डिसेबिलिटी सगळं विचार. लेखनिक पाहिजे का, यासाठी तुम्ही जर दिव्यांग असाल तरच तुम्हाला लागेल, तेव्हाच यस करायचं, नाही तर नो करायचं, ठीक आहे. इथे बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला नोच करावं लागेल. दिव्यांग असेल त्यांच्यासाठी हे सगळं आहे बघा. इथे पॉईंट सगळे वाचून घ्या, त्यानुसार यस नो करा, ठीक आहे, चुकू नका. त्यानंतरचा पॉईंट बघा इथे मित्रांनो, टॉप 3rd नंबरचा, आर यू अप्लाईंग अंडर वुमन रिझर्वेशन. महिला आरक्षण तुम्हाला पाहिजे का. बघा आता तुम्हाला सांगतो, महिला आरक्षण म्हणजे WR सर्टिफिकेट. तर महिलांनी शक्यतोवर WRमध्ये फॉर्म भरा. शक्यतोवर म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर. ओपनमध्ये असाल तर सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. यांचे GR नेहमी बदलत राहतात गव्हर्नमेंटचे, त्या GRच्या भरोशावर राहायचं नाही, कारण की आता कोणालाच तुम्हाला WRचं सर्टिफिकेट लागत नाही असं यांचं म्हणणं आहे 2023च्या GRमध्ये. परंतु ओपनमध्ये असाल तर तुम्हाला, फॉर एक्झाम्पल तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, तुमचं ओपनमध्ये सिलेक्शन झालं तरी तुम्हाला WR सर्टिफिकेट लागू शकते. मी असं म्हणत नाही की लागणारच, कारण त्यांचे कंडिशन जर बदललं तर लागणार पण नाही. परंतु शक्यतो तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरच WRमध्ये फॉर्म भरा. आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल, OBC, SC, ST किंवा दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असाल कुठलेही, तर तुम्हाला कुठल्याच सर्टिफिकेटची WRची सर्टिफिकेटची गरज पडत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे शक्यतो WRमध्ये फॉर्म भरा. ओपनमध्ये असाल आणि WRमध्ये फॉर्म भरत असाल तरच तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, कारण की WRचा म्हणजे वुमन रिझर्वेशनचा आणि नॉर्मलचा, OBC जनरल आणि OBC WRच्या कट ऑफमध्ये साधारण 5 ते 7% किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा फरक पडू शकतो. त्याच्यामुळे WRमध्ये फॉर्म भरणं आवश्यक आहे, परंतु सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, ठीक आहे. या रिलेटेड तुमच्या काही क्वेरी असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी त्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेतो स्पेशली आपल्या महिला कॅन्डिडेटसाठी, ठीक आहे. वेजर पॉझेसिंग कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, OBC असाल, SC, ST असाल, SBC असाल, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, मस्ट आहे. तिथे तुम्हाला यसच करावं लागेल. जर तुमच्याकडे नसेल कास्ट सर्टिफिकेट तर नो करा. पण तो कॅटेगरी असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, आणि ते कधीचंही चालेल, असं नाही की 1 वर्षाचं, तुमचं 10 वर्ष आधीचे कास्ट सर्टिफिकेट चालेल, ठीक आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. जो काही नंबर असतो तिथे जावा क्रमांकाचा जो डेट असते तो नंबर टाकायचा असतो. कधी ऑब्लिक घेत नाही, तर ऑब्लिकच्या नंतरचं जे डिजिट आहे 50, 60, 70, 80, 120, 110 कुठले असेल ते टाकून द्या. त्याने काही खूप फरक पडत नाही. थोडंफार चुकलं तर काही खूप फरक पडत नाही, लक्षात घ्या. DVच्या वेळेस ते तेवढं ॲडजस्ट करतात, ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका. त्यानंतर डेट ऑफ कास्ट, त्याच्यावरती जी डेट आहे, इश्यूज डेट आहे ती टाकायची. इश्यूड डेट आहे ती टाकायची, तिथे समोरच लिहिली असते नंबरच्या, ती टाकायची, ठीक आहे. वेदर पॉझेसिंग कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, इथे तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर नो टाका, असेल तर यस टाका. त्यांनी रिजेक्शन वगैरे होत नाही, ठीक आहे. तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी 6 महिन्याचा जॉईनिंग नंतर वेळ मिळतो, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. जेव्हा DV होतं, तुमचं सिलेक्शन फायनल लिस्ट लागते, अपॉइंटमेंट लेटर येतं, त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटसाठी ते मागतात, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मागतात. जर नसेल तर 6 महिने कालावधी देतो, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, लक्षात घ्या. असेल तर यस करा, नसेल तर डायरेक्ट नो करा, तुम्ही रिजेक्ट होणार नाही, लक्षात घ्या.
वेदर पॉझेसिंग EWS सर्टिफिकेट, आर्थिक दुर्बल घटकाचं ते सर्टिफिकेट असतं. स्पेशली जे ओपनचे आपले कॅन्डिडेट्स आहे, विद्यार्थी मित्र आहे, ते EWSमध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचा नियम असा आहे की तुमच्या वडिलांचं जे उत्पन्न आहे किंवा तुमचं किंवा वडिलांचं उत्पन्न ते 8 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. जर असेल तरच त्या EWSमध्ये फॉर्म भरा, किंवा तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल ते डायरेक्ट तुम्ही ते इथे यस करा. ठीक आहे. आणि असेल तर तुम्हाला नंबरसुद्धा टाकावा लागेल, आणि ते दरवर्षी तुम्हाला व्हॅलिडेट करावं लागतं, म्हणजे दरवर्षी ते काढावं लागतं. तुम्हाला यावर्षीचं व्हॅलिड असलेलं सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे. त्यानंतर EWSच्या सर्टिफिकेटचं डेट टाका, तुमचं जे काही तुम्ही ज्या दिवशी इश्यू केलं असेल ते, म्हणजे तुम्हाला मिळालं असेल ते वगैरे. त्यानंतर वेदर पॉझेसिंग रिसेंट नॉन क्रिमिनल, बघा नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असेल तर यस करा, नसेल तर नो. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला या वर्षीचं म्हणजे 2023चं व्हॅलिड पाहिजे. साधारण मार्च 2024पर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे. 25पर्यंत असलं तर फारच चांगलं. परंतु फॉर्म भरताना ती जे व्हॅलिड हे आहे, नॉन क्रिमिनल आहे, NCL आहे, ते व्हॅलिड असलं पाहिजे. तुम्हाला जी आपली लास्ट डेट आहे 10 डिसेंबर, त्या आधीचं तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे. 10 डिसेंबर नंतर तुम्ही NCL काढलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही, फॉर्म रिजेक्ट होईल, DVमध्ये तुम्ही रिजेक्ट व्हाल. ठीक आहे. त्याच्यामुळे आताही काढून घ्या जर नसेल तर, आणि या डेटचं व्हॅलिड काढा. मार्च 24पर्यंत किंवा मार्च 25पर्यंत व्हॅलिड असलेलं काढा. ठीक आहे. 3 वर्ष व्हॅलिड असलेलं चालेल. NCL सर्टिफिकेट नंबर टाका, NCLची डेट टाका, इश्यूड डेट आहे ती टाका, NCLचा सर्टिफिकेट नंबर टाका, त्यासमोरच डेट असते ती टाका. ठीक आहे. आर यू एक्स सर्व्हिसमॅन, म्हणजे तुम्ही माजी सैनिक आहात का? तुम्ही माजी सैनिक असाल किंवा तुमचं IT इलेक्ट्रिशियन झालं असेल, ॲप्रेंटिस नसेल तरी चालेल, आउटसोर्सिंग नसेल तरी चालेल, परंतु तुम्ही कुठेतरी सर्व्हिसमध्ये असाल, आर्मीच्या वगैरे, नेव्हीचे जे काही एक्स सर्व्हिसमॅन असेल, आणि प्लस तुमचं IT इलेक्ट्रिशियन असेल, ठीक आहे, तर तुम्ही यस करा, अन्यथा नो करा. तुम्हाला यस केलं तर तुम्हाला एक्स सर्व्हिसमॅनचं रिझर्वेशन मिळून जाईल. ठीक आहे. आणि पिरियड ऑफ सर्व्हिस म्हणजे तुमचं किती सर्व्हिस झाली, आर्मी सर्व्हिस वगैरे ते म्हटलेलं आहे. आर यू प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, म्हणजे तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का? ठीक आहे. याच्यामध्ये 2 कंडिशन आहे, लक्षात घ्या. एक तर तुम्ही महापारेषणमध्ये तुमची जमीन गेली आहे का प्रकल्पाची, प्रकल्पामध्ये, किंवा तुम्ही अदर दॅन महापारेषण आहे. 2 ऑप्शन आहेत. ठीक आहे. आर यू प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, जर तुमची कुठेही जमीन गेली असेल तर यस करा, नसेल गेली, तुम्ही प्रोजेक्टेड अफेक्ट नसालच तर मग नो करा. कारण की इथे तुम्ही जर यस केलं तर तुम्हाला ते रिझर्वेशन मिळेल, आणि मग तुम्हाला DVमध्ये ते सर्टिफिकेट तुम्हाला प्रोड्यूस करावं लागेल किंवा द्यावं लागेल. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट बघा, इथे मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा मुद्दा समजून सांगतो, लक्षात घ्या बरं. आर यू प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन ऑफ MSc TCL. ठीक आहे. म्हणजे तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड आहे परंतु महापारेषणचे आहे, तर तुम्हाला आणखी बेनिफिट मिळते याच्यामध्ये. ठीक आहे. जर तुमची जी जमीन आहे ती महापारेषणच्या प्रकल्पामध्ये गेलेली आहे तर यस करा, तुम्हाला खूप मोठा फायदा इथे होणार आहे. साधारण 20 ते 25 मार्काचा इथे फायदा होणार आहे, असं यांच्या कंडिशनमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. जर असेल तरच यस करा बरं, नाही तर नो करा, नाही तर तुमच्या DVमध्ये प्रॉब्लेम होऊन जाईल. ठीक आहे. 2 कंडिशन आहे, परत एकदा सांगतो, रिपीट सांगतो, लक्षात घ्या. तुमची जर जागा महापारेषणमध्ये नाही गेलेली आहे, तुमचं MSCVमध्ये गेलेली आहे 2005च्या आधी, किंवा मग तुमचं एखाद्या कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये, कुठल्या तरी याच्यामध्ये गेलेली आहे, महावितरणमध्ये गेलेली आहे, महाजनकोमध्ये गेली आहे, किंवा आणखी कुठे गेलेली आहे, तर तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड असाल तर यस करा. तुम्हाला आय थिंक 5% वगैरे काहीतरी मिळतात ते, किंवा 5 मार्क मिळतात. आणि जर तुमचं महापारेषणमध्ये गेली असेल तर तुम्हाला 20 ते 25 मार्काचा डिफरन्स किंवा जास्त मार्क्स इथे मिळू शकतात. ठीक आहे. तर इथे यस करा जर तुमची महापारेषणमध्ये गेली असेल तर, अन्यथा नो करा. आणि पुढचा पॉईंट आहे, इफ यस आर यू अंडरग्राऊंड ट्रेनिंग. याच्यामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी की आपण महापारेषण कंपनीचे प्रशासकीय परिपत्रक 29/9/2017 अंतर्गत कौशल्य विकास योजनेचे प्रशिक्षण घेतले आहे का? म्हणजे तुम्ही जर महापारेषणमध्ये तुमची जमीन गेली असेल प्रकल्पग्रस्तमध्ये तर तुमच्याकडे हे कौशल्य विकास योजनेचे प्रशिक्षण घेतले आहे का? असेल तरच यस करा, अन्यथा नो करा. यस केलं तर तुम्हाला ते मार्क्स मिळतील, अन्यथा मिळणार नाही, लक्षात घ्या. तर बघा, इफ यस ते पिरियड ऑफ ट्रेनिंग, म्हणजे ट्रेनिंगचं तुमचा पिरियड इथे टाकायचा आहे. सगळा पिरियड तुम्ही इथे, म्हणजे तो एक एक्सपिरियन्ससारखाच आहे, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे, कधीपासून कधीपर्यंत आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण भूकंपग्रस्त व्यक्ती आहात का, म्हणजे अर्थक्वेक अफेक्टेड आहात का? भूकंपग्रस्त असाल तर यस करा, नाही तर नो करा. ते रिझर्वेशन तुम्हाला मिळेल. त्याचा नंबर टाका, सर्टिफिकेट नंबर, तुमचा सर्टिफिकेट नंबर फक्त इथे टाकायचा आहे, बाकी DVमध्ये डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत. ठीक. ऑर्फन चाइल्ड, म्हणजे ऑर्फन म्हणजे अनाथ. तुम्ही जर अनाथ असाल तर यस करा, अन्यथा नो करा. अनाथचं सुद्धा सर्टिफिकेट लागते, लक्षात. डू यू विश टू अवेल रिझर्वेशन ऑर्फन. ऑर्फन म्हणजे बघा यांनी काय म्हटलं आहे की ऑर्फन तुम्ही आहात का, तुम्ही यस करा किंवा नो करा. तुम्ही जर यस केलं पण तुम्हाला हे विचारतं की तुम्हाला त्याचं आरक्षण पाहिजे का, तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरच आरक्षणमध्ये यस करा.
इफ येस कॅटेगरी ऑफ ऑर्फनमध्ये काही प्रवर्ग आहे तुम्हाला ते टाकायचे आहे, तुमच्या सर्टिफिकेटवरती असतं. त्याचं सर्टिफिकेट नंबर, अनाथचं तुमचं जे प्रमाणपत्र आहे त्याचं सर्टिफिकेट नंबर, त्याची डेट ऑफ इश्यूचं तुम्हाला सर्टिफिकेट नंबर टाकावा लागतो. बघा त्यानंतरचा पॉईंट आहे, आर यू मेरिटोरियस म्हणजे प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहात का. स्पोर्ट्स पर्सन म्हणजे स्पोर्ट्स जो समांतर आरक्षण असते त्याचा तुम्हाला रिझर्वेशन मिळते आणि त्याच्यात भरपूर बेनिफिट आहे. त्याचं पर्सेंटेज खूप कमी जाते, लो जाते. परंतु लक्षात घ्या, कुठेही तुम्ही तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात खेळले त्याला अर्थ नाही आहे. डिव्हिजन लेवल म्हणजे जिल्ह्याच्या वरची जी पातळी असते डिव्हिजन लेवल, ठीक आहे, 3-4 जिल्हे मिळून डिव्हिजन असते, ते डिव्हिजन लेवल किंवा स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवल यामध्ये जर तुम्ही खेळले असेल आणि त्याच्यामध्ये तुमचं पहिल्या 2-3 रँकमध्ये जर तुम्ही असाल तरच इथे यस करा, अन्यथा नो करा. कारण बरेचसे विद्यार्थी इथे कन्फ्यूज होतात. कुठेतरी तालुका जिल्हा लेवलवर खेळलेले असतात, कुठेतरी शाळेत खेळलेले असतात आणि तिथे सर्टिफिकेटमध्ये फॉर्ममध्ये यस करतात आणि मग DVमध्ये रिजेक्ट होतात. असं खूप वेळा झालेलं आहे. महाट्रान्सकोईमध्ये मागच्या वर्षीसुद्धा झालेलं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे डिव्हिजन लेवलचं सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं स्टेट लेवलचं सर्टिफिकेट किंवा तुमच्या नॅशनल लेवलचं सर्टिफिकेट, या 3पैकी कुठलंही सर्टिफिकेट असेल आणि प्रावीण्यप्राप्त असेल आणि त्याच्यामध्ये तुमचं व्हेरीफाईड सर्टिफिकेट असेल तरच इथे यस करा, तर अन्यथा नो करायचं. प्रमाणपत्र आहे का, व्हेरिफिकेशन झालं आहे का, प्रमाणपत्र आहे का असं म्हटलं आहे, असेल तर यस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर आर यू अ डिपार्टमेंटल कॅन्डिडेट ऑफ एम्प्लॉई MSCTCL, तुम्ही महाट्रान्सकोचे एम्प्लॉई आहात का. आता हे कोणाला टाकावं लागेल, जे एक्सपिरियन्स बेसवर फॉर्म भरत आहे त्यांना. हे जर तुमचा एक्सपिरियन्स महापारेषणचा असेल तर इथे यस करा, अन्यथा नो करा. कारण विद्युत सहाय्यकसाठी तुम्हाला फ्रेशर चालेल, ठीक आहे. असेल एक्सपिरियन्स MSCTCLचा महाट्रान्सकोचा तर यस करा, अन्यथा नो करा. असेल तर मग तुमचा सॅप नंबर टाका. तुमचा सॅप नंबर किंवा तुमचा CPF नंबर जो असतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यावरून ते तुम्हाला ट्रेस करतात, तुम्हाला तुमचा सगळा रेकॉर्ड त्यांच्याकडे जातो, ठीक आहे. आर यू अंडरगोन अप्रेंटिस, इथे बघा, आर यू अ कॅन्डिडेट हू हॅज अंडरगॉन अप्रेंटिस ट्रेनिंग इन इलेक्ट्रिशियन ट्रेड MSCB MSCTCL. बघा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही अप्रेंटिस केली आहे का, कशाची, MSCB म्हणजे 2005च्या आधी केली असेल तर MSCBची राहील, 2005 नंतर केली असेल तर ती महाट्रान्सकोची राहील. 2पैकी कुठली अप्रेंटिस आहे का. जर तुम्ही अप्रेंटिसला यस केलं तर तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे मागावं लागेल, द्यावं लागेल आणि तुम्हाला त्याचं रिझर्वेशन मिळेल. जर अप्रेंटिस महापारेषणची केली असेल तर यस करा, अन्यथा नो करा. महावितरणला यस करू नका, महाजनकोला यस करू नका. महाट्रान्सकोची केली असेल तरच यस करा, अन्यथा नो करा. किंवा 2005च्या आधी अप्रेंटिस झाली असेल, MSCBची असेल तर सर्टिफिकेटवर MSCB लिहिलं असेल तरी यस करा, चालते, ठीक आहे. तुमचा पिरियड ऑफ अप्रेंटिस सगळं टाका, कधीपासून कधीपर्यंत डेट वगैरे सगळं टाका. आणि बघा नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑफिस कॅन्डिडेट अंडरगॉन अप्रेंटिस, तुमची शिकाऊ उमेदवारी किंवा अप्रेंटिस कुठे झाली आहे त्याचं नेम अँड ॲड्रेस टाका. तुम्ही तुमच्या सेक्शनचं टाकू शकता, अन्यथा मी असं सजेशन देईल की तुमचं जे डिव्हिजन ऑफिस आहे त्याचं द्या, म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला ते ट्रेस करतात, तुमचा रेकॉर्ड सगळं घेतात ऑनलाईन, ठीक आहे. डिव्हिजनचा शक्यतो ॲड्रेस टाका इथे, किंवा मग तुमच्या सब डिव्हिजनचे टाकू शकता, असं काही नाही, ठीक आहे. याचं काही एवढं टेन्शन घेऊ नका. हां, अतिशय महत्त्वाचं, कारण ॲप्रेंटिसचे तुम्हाला 10 मार्क मिळतात. तुम्ही जर ॲप्रेंटिस महापारेषणचे असेल किंवा MSCBचे असेल तर तुम्हाला 10% मिळतात. तुमचे जे 150पैकीचे मार्क होतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की 150पैकी तुमचे जर 80 मार्क झाले तर तुम्हाला 80चे तुमचे 10% म्हणजे 8 मार्क म्हणजे 88 मार्क तुमचे होतात, ठीक आहे. 150पैकी 10% वाढून मिळतात ॲप्रेंटिसला. आता पुढचा पॉईंट आहे, आर यू वर्किंग इन MSCTCL आउटसोर्सिंग थ्रू कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू तुम्ही आउटसोर्सिंगमध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, 1 वर्षाचे 2 मार्क मिळतात, असे 5 वर्षाचे 10 मार्क तुम्हाला वाढून मिळतात टोटल स्कोअरमध्ये. जर तुमचं आउटसोर्सिंगमधून MSCTCLमध्ये फक्त महापारेषणचं आउटसोर्सिंग चालते, महावितरण महाजनकोचं चालत नाही, परत सांगतो, ठीक आहे. महाट्रान्सकोचं तुमचं आउटसोर्सिंग असेल तर यस करा, अन्यथा नो करा. जर यस असेल तर तुम्हाला तुमचं सगळंच पिरियड वगैरे टाकावं लागेल, कधीपासून कधीपर्यंत आउटसोर्सिंग आहे. 1 वर्षाच्या वर तुमचं जर आउटसोर्सिंग असेल तरच तुम्हाला फायदा होईल मार्कांचा. 1 वर्षाच्या आतमध्ये 11 महिने 10 महिने असेल तर फायदा होणार नाही, लक्षात घ्या. काही आपले पर्सनल डिटेल्स आहे त्याच्यामध्ये, स्पाऊस नेम म्हणजे तुमचं जोडीदार, म्हणजे तुमचं लग्न झालं असेल, तुमचं जे हजबंड आहे वाईफ आहे त्यांचं नाव टाकायचं आहे, पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर हॅज कॅन्डिडेट चेंज हर नेम, बघा आपल्या महिला वर्ग जो आहे, आपल्या महिला कॅन्डिडेट जे आहे त्यांचं नाव चेंज होतं लग्नानंतर, तुमचं नाव चेंज झालं आहे का असं म्हटलेलं आहे. झालं असेल चेंज, ऑब्वियसली होतेच, सरनेम वगैरे चेंज होते, तर यस करा, अन्यथा नो करा, ठीक आहे. आणि तुमचे फॉर एक्झाम्पल मॅरिड तुम्ही आहात, लेडीज जे आहेत त्या, तर त्यांनी आधीचे जे डॉक्युमेंट्स असेल तर शक्यतो आधीच्या डॉक्युमेंटनीच फॉर्म भरा. जर तुमचं नंतरचं काही डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला नंतरच्या यांनी टाकावं लागेल, परंतु त्यासाठी तुम्हाला तुमचं मॅरेज सर्टिफिकेट किंवा तुमचं ॲफिडेविट वगैरे तुम्हाला लागेल, काहीतरी डॉक्युमेंट तुमच्याकडे लागेल. मॅरेज सर्टिफिकेट असेल तर फारच चांगलं, ठीक आहे. तुमचं जर नाव चेंज झालं असेल तर ओल्ड नेम आधी टाका, तुमचं न्यू नेम टाका, म्हणजे तुमचं नाव जर बदललं असेल तर तेच असेल तर तेच टाका.
त्यानंतर बघा म्हणजे पूर्ण नाव टाकायचं. जुनं जे नाव आहे ते, फॉर एक्झाम्पल तुमचं नाव आहे, वडिलांचं नाव आहे, नंतर तुमचं माहेरचं सरनेम आहे ते आधी टाका. नवीनमध्ये तुमचं नाव, तुमच्या मिस्टरांचं नाव आणि तुमचं सरनेम असं टाका नवीन नावामध्ये. ठीक आहे, पूर्ण नाव. आता हे महत्त्वाचा मुद्दा आहे, ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स किंवा परमनंट ॲड्रेस. तुमच्या ॲड्रेसनुसार तुम्हाला पोस्टिंग दिली जाते. लक्षात घ्या, जर तुम्ही रँकमध्ये आले तर. जर तुमच्या बॉटममध्ये रँक असेल तर नाही प्रिफरन्स देत ते. पण जर तुम्ही तुमचा ॲड्रेस, फॉर एक्झाम्पल सांगतो, तुम्ही पुण्याचे आहात, ठीक आहे, पुणे खूप मोठा आहे, परंतु आपण असं समजू की एखादं थोडंसं छोटं म्हणजे अमरावती अकोला पकडू. जर तुम्ही अकोल्याचे असाल आणि तुम्ही जर अकोल्याचा कॉरेस्पॉन्ड ॲड्रेस टाकला किंवा परमनंट ॲड्रेस टाकला तर तुम्हाला शक्यतोवर अकोला जिथे येतं, फॉर एक्झाम्पल अमरावती झोन आहे किंवा त्या झोनचं जे भाग येतो त्या झोनमध्ये तुम्हाला ते पोस्टिंग देतात. ठीक आहे, आणि मग पुढेसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होतो डिटेल पोस्टिंगमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे हा जो ॲड्रेस आहे, बरेचसे विद्यार्थी काय करतात, चुकून कॉरेस्पॉन्डंटच्या जागी परमनंट आणि परमनंटच्या जागी परमनंट ॲड्रेस म्हणजे काय, जिथे तुम्ही तुमचं फॅमिली साधारण 20-25 वर्षापासून तिथे वास्तव्यास होतं, परंतु आता नसेल. आता कदाचित तुम्ही आधी कदाचित सातारामध्ये राहत असाल, आता तुम्ही पुण्याला शिफ्ट झाले असाल, तर तुमचा कॉरेस्पॉन्डंट ॲड्रेस हा पुण्याचा येतो आणि परमनंट ॲड्रेस हा साताराचा येतो. परंतु जर पुण्यामध्येच तुम्ही स्थायिकच झाले आहे, साताराचा तुमचा काही संबंधच नाही, तर दोन्ही ॲड्रेस पुण्याचे टाकायचे, म्हणजे तुम्हाला पुण्यामध्ये पोस्टिंग मिळू शकते. ठीक आहे, त्यानुसार कॉरेस्पॉन्डन्स ॲड्रेस टाका. तुमची फर्स्ट लाईन जी असेल ते, सेकंड लाईन, नियर कशाच्या तरी नियर वगैरे, कशाच्या तरी जवळपास, किंवा एखादा काहीतरी लाईन असेल किंवा नगर असेल, त्यानंतर तुमचं तालुका टाका, मग तुमची डिस्ट्रिक्ट टाका, मग स्टेट टाका आणि पिनकोड टाकायला विसरू नका. नेटवर सर्च करा, गुगलवर सगळं मिळून जाते. पिनकोड टाका. पिनकोड टाकला की तुमचं ॲज इट इज तुम्हाला अपॉइंटमेंट, ते अपॉइंटमेंट लेटरसाठी असतं बरं. अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला याच ॲड्रेसवर मिळते, कॉरेस्पॉन्डन्स किंवा परमनंट जे असेल ते. शक्यतो दोन्ही ॲड्रेस सेमच ठेवा आणि तुम्हाला जिथे पोस्टिंग पाहिजे ते तुम्ही वाटाल तर तुम्ही एखाद्या वेळेस साताराचे असाल, परंतु तुम्हाला जर तुमचं पुण्यामध्ये काही तुमचं घर असेल किंवा एखाद्या रिलेटिव्हचं घर असेल, तो सुद्धा ॲड्रेस तुम्ही टाकू शकता केअर ऑफ वगैरे करून, म्हणजे तुम्हाला तिथेसुद्धा पोस्टिंग मिळू शकते पुण्यामध्ये. हे खूप महत्त्वाचं आहे मॅटर बरं ॲड्रेसचं. बघा इथे तेच आपण सांगितलेलं आहे की सगळं तुम्ही ॲज इट इज जर तुमचं असेल तर सेम ॲज ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स असं क्लिक करा. सगळं ॲड्रेस ॲज इट येऊन जातो, ॲज इट इज येऊन जातो, करस्पॉन्डन्स आणि परमनंट. ठीक आहे, व्हॅलिडेट अवर डिटेल्समध्ये तुम्ही व्हॅलिडेट केल्यानंतर जर काही चूक झाली असेल तर तुम्हाला ते वरती कळवतं, नाही तर ओके करायचं. ठीक आहे, याच्यामध्ये एक पॉईंट आला मित्रांनो, चूज द ॲड्रेस फॉर GST, म्हणजे ॲड्रेस तुमचा परमनंटमध्ये तुमच्या GSTचं इन्व्हॉइस तुम्हाला यायला पाहिजे पोस्टाद्वारे की कॉरेस्पॉन्डन्समध्ये, तर ॲड्रेस तिथे चूज करायचा, परमनंट की वगैरे कॉरेस्पॉन्डन्स ते करायचं. तुम्ही जिथे राहत असाल तो टाका, तुम्हाला तिथे GSTचा तुमचा नंबर येईल. व्हॅलिडेट डिटेल्स करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. सांगतो इथे तुम्हाला क्वालिफिकेशनचे डिटेल्स टाकायचे आहे. त्या डिटेल्समध्ये त्याच्यामध्ये तुमचं SSC जे तुमचं झालेलं आहे त्याचं तुमचं बोर्ड, ठीक आहे, जे असेल तुमचं बोर्ड असेल ते, त्यानंतर तुमचं म्हणजे तुमचे जे सर्टिफिकेट आहे त्यावर तुम्हाला सगळं देऊन डिटेल्स हे मिळून जातील. SSCची तुमचे टाकायचे हे डिटेल्स, कुठलं बोर्ड आहे ते, युनिव्हर्सिटी आहे ती, आणि तुमचे मार्क्स, तुमचा विषय तुमचा SSCमध्ये मराठी असेल, इंग्लिश असेल, सायन्स असेल, जे असेल ते टाका. ठीक आहे, 2-3 विषय टाकून द्यायचे किंवा 1-2 टाकले तरी चालते. डेट ऑफ पासिंग, तुमचं SSC कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यात, कोणत्या दिवशी पासिंग झालं आहे हे सिलेक्ट करायचं. पर्सेंटेज, तुमचे पर्सेंटेज वॉटेवर तुमचे 70 असतील, 80 असतील, तुम्ही फक्त टाकायचे आणि ॲज इट इज टाकायचे, त्यात करेक्शन करू नका, म्हणजे चुकवू नका. इन शॉर्ट सांगायचं तर श्रेणी कोणती आहे, म्हणजे तुम्हाला 70 असेल तर फर्स्ट क्लास आहे, 58 असेल तर सेकंड क्लास आहे, 60च्या आतमध्ये असेल तर सेकंड क्लास आहे, 60च्या वर असेल तर तुमचे फर्स्ट क्लास आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, HSC तुमचं झालं असेल तरच टाका, नसेल झालं तर टेन्शन घेऊ नका, फक्त 10वी बेसवर आहे हे सगळं, त्याच्यामुळे 10वी-12वी नसेल तरी चालेल, असेल तर तुम्ही टाका. ठीक आहे, जे असेल ते टाका. त्यानंतर ITI क्वालिफिकेशन बघा, हे महत्त्वाचं, इथे कुठून ITI झालेलं आहे ते टाका. NCTVT जे काय असेल तुमचं कॉलेज असेल कुठलं ते टाका. त्यानंतर कुठले सब्जेक्ट आहे ते, टेक्निकलचे 2-3 सब्जेक्ट टाका. त्यानंतर डेट वगैरे, इयर कधी झालं आहे तुमचं पासिंग वगैरे, पर्सेंटेज टाका आणि तुमचं श्रेणी टाका. तुम्ही जर BE केलं असेल किंवा तुमचं कुठली डिग्री असेल, BA BCom जे असेल ते टाका, पदवीमध्ये ते टाका, असेल तर टाका, नाही टाकलं तर तुम्ही काही रिजेक्ट होणार नाही. तुम्हाला फक्त 10वी आणि ITI इथे पाहिजे. ठीक आहे, अदर्समध्ये तुमचा डिप्लोमा असेल तर डिप्लोमा टाका. त्यानंतर सेकंड मुद्दा महत्त्वाचा आहे, डू यू हॅव नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इलेक्ट्रिशियन ट्रेड अवॉर्डेड बाय, म्हणजे तुमचं ITI इलेक्ट्रिशियन झालेलं आहे का, सरळ हा प्रश्न आहे. तुम्ही ITI इलेक्ट्रिशियन झालेले असालच ऑब्वियसली, त्याच्यामुळे इथे येस करायचं. ठीक आहे, बाकी तिथे बाकीचे ब्रँचेस काही चालणार नाही. डू यू हॅव कम्प्लिटेड कोर्स ऑफ 2 years ड्युरेशन, बघा इथे सेंटर ऑफ एक्सेलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये झालं असेल NCTVTचं तर तुम्ही इथे येस करा, अन्यथा नो करा. जर तुम्ही येस केलं तर बाकीचे तुमचे इथे सगळं विचारेल, हे सगळं तुमचं COEचं आहे. डू यू हॅव सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्ड ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे तुमच्याकडे 10वीचं सर्टिफिकेट आहे का असं म्हटलं त्यांनी, असेल तर येस करा, अन्यथा नो करा. इथे असतेच तुमच्याकडे 10वीचं, त्यामुळे येस करायचं. डू यू हॅव सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट द कॅन्डिडेट कॅन रीड, राईट अँड स्पीक
मराठी लँग्वेज फ्लुएंटली इशूड बाय प्रोफेसर ऑफ मराठी कॉलेज. म्हणजे तुमचं बघा मराठी तुम्हाला येते का त्यासाठी तुम्हाला एक सर्टिफिकेट लागते, प्रोफॉर्मा असतो. तर इथे शक्यतोवर तुम्ही यस केलं तरी चालेल, कारण की हे तुमचं 10वी-12वीमध्ये मराठी झालेलं असतं, त्याच्यामुळे तुम्हाला सर्टिफिकेटची गरज पडत नाही. किंवा सर्टिफिकेट नसेल तर नो म्हणा, याने की तुम्ही रिजेक्ट होणार नाही किंवा मग तुम्हाला पुढे मराठीची एक्झाम द्यावं लागेल त्यासाठी. ठीक आहे, नसेल तर तुमचं 10वी-12वीमध्ये किंवा मग एखाद्या शाळेचे प्रिन्सिपल असतं त्यांचं सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता. तर बघा पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स डिटेल्स ॲज ऑन 10-12 म्हणजे 10-12-2023च्या आधी जो तुमचा जो वर्क एक्सपिरियन्स आहे, हा जो सेक्शन आहे हा स्पेशली आहे आपले एक्सपिरियन्स होल्डर जे विद्यार्थी मित्र आहे, जे टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि आपल्या सिनियर टेक्निशियनसाठी अप्लाय करत आहे, त्यांच्यासाठी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये बघा मित्रांनो, याच्यामध्ये नेम ऑफ एम्प्लॉयर म्हणजे तुम्ही कुठे काम केलेलं आहे. ठीक आहे, तुमची जी कंपनी आहे वा तुमची ती ट्रान्समिशन कंपनी असू शकते, महापारेषण असू शकते, तुम्ही एखाद्या प्रायव्हेटमध्ये एखाद्या ट्रान्समिशन कंपनीमध्ये काम केलं असेल ती असू शकते, त्याचं नाव लिहा. त्याच्यानंतर डेझिग्नेशन तुमचं पदनाम काय आहे ते लिहा, टेक्निशियन असेल तर टेक्निशियन लिहा, काही पण लिहा, तुम्हाला जे तुमची पोस्टिंग असेल ते लिहा. हे एक्सपिरियन्स होल्डरसाठी आहे बरं, तुम्ही एक्सपिरियन्ससाठी बाकीचे फ्रेशर आहे त्यांना इथे टाकायची गरज नाही. त्यानंतर टोटल पिरियड ऑफ सर्व्हिस, तुमची सर्व्हिस काय आहे, कधीपासून कधीपर्यंत आहे ते तुम्हाला डेट सगळं टाकावं लागेल इथे. त्यानंतर नेचर ऑफ ड्युटीज, कामाचं स्वरूप शॉर्टमध्ये टाकायचं आहे, काहीतरी एखादं मेंटेनन्स, ऑपरेशन अँड मेंटेनन्स वगैरे टाकून द्यायचं. रिझन फॉर लिव्हिंग, तुम्ही का सोडली किंवा तुम्ही सोडली नसेल तर मग इथे काहीतरी एखादं ओके काहीतरी टाकून द्यायचं, डॉट वगैरे टाकलं तरी चालतो. किंवा तुम्ही सोडली असेल कंपनी तर तुम्हाला ते रिझन टाकावं लागेल काहीतरी. बाकी इयर ऑफ एक्सपिरियन्स, अनुभवाचा कालावधी काय आहे तुमचं, किती वर्ष, किती महिने, किती दिवस झाले इथे लिहावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, एक्सपिरियन्स इन द मंथ, टोटल एक्सपिरियन्स जो आहे तो इथे मॅक्झिमम 3 डिजिट्समध्ये. तुम्ही जर सिनियर पोस्टसाठी अप्लाय करत असाल तर त्यानुसार तुमचं 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष असं एक्सपिरियन्स पाहिजे रिस्पेक्टिव्हली, तुम्ही इथे टाकू शकता. ठीक आहे, फ्रेशरसाठी इथे काहीच टाकायची गरज नाही विद्युत सहाय्यक पोस्टसाठी. लँग्वेजेस नोनमध्ये रीड, राईट आणि स्पीकमध्ये इथे बघा मराठी, इंग्लिश आणि हिंदी हे जे काही आपले 3 लँग्वेज आहे इथे टाकायचे आणि इथे क्लिक करून द्यायचे. काही कोणी बघत नाही, कोणी तुम्हाला विचारत नाही, सगळ्या ठिकाणी क्लिक करून द्यायचं. व्हॅलिडिटीवर डिटेल्स करायचे, व्हॅलिडिटीवर डिटेल्स केले की काही चुकलं असेल तुमचं तर तुम्हाला ते ऑप्शन देतं किंवा ओके म्हणतं, तर ओके केलं तुम्ही तर मग सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. डिक्लेरेशन आहे मित्रांनो, बघा डिक्लेरेशनमध्ये सगळं रीड करायचं आणि खाली ॲग्री बटनवर क्लिक करायचं आणि मग कंप्लीट रजिस्ट्रेशन करायचं. ठीक आहे, कंप्लीट रजिस्ट्रेशन झालं तुमचं की नंतर तुम्हाला अपलोड्समध्ये येतं. अपलोड्समध्ये तुम्हाला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन द्यायचं आहे. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशनमध्ये बघा तुम्हाला डावा अंगठा, तुम्हाला डावा जो अंगठा असेल, एखाद्याला हँडिकॅप असेल तर डावा नसेल उजवा असेल, किंवा नसेल तर आपलं जे पहिली तुमचं जे बोट असतं, पहिल्या बोटचं कुठलं आहे उजव्या डाव्या हाताचं, त्याचंसुद्धा तुम्ही इम्प्रेशन देऊ शकता. 3 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर असं एक व्हाईट पेपर घ्या, त्याच्यामध्ये 3 सेंटीमीटर बाय 3 साईज घ्या, किंवा मग तुम्ही आधी त्याच्यावर ब्लॅक किंवा ब्लू शाईनी किंवा कशानी ते तुम्हाला तिथे म्हणजे 20 KB to 50 KBच्या साईजमध्ये तुम्हाला ते घ्यायचं आहे आणि त्याला JPEG किंवा GP फॉर्मॅटमध्ये घेऊन थंब इम्प्रेशन तुम्हाला तिथे टाकायचं आहे आणि असा उभा नाही असा आडवा हे करायचं म्हणजे थंब इम्प्रेशन द्यायचं. ठीक आहे, आणि कोणत्याही शाईमध्ये चालेल, शक्यतो ब्लॅकच वापरा. आणि 3 बाय 3 सेंटीमीटरमध्ये किंवा त्याची साईज असते त्या इमेजची ती 20 बाय 50 KB असते. ठीक आहे, सॉरी 20 to 50 KB. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला लागेल. त्यानंतर हँड रिटन अप्लिकेशन किंवा हँड रिटन डिक्लेरेशन हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल मित्रांनो. व्हिडिओ आपला जे काही आता आपण एंडिंगमध्ये आहे त्याच्यानंतर डिक्लेरेशनचं मॅटर काय राहील ते मी तुम्हाला शेवटी सांगतो. ठीक आहे, तर ते अपलोड करायचं. त्यानंतर सिक्युरिटी कोड हा कॅप्चा आहे तो फिल करा. हे जे आहे हे सगळं तुम्ही क्रॉस चेक करून घ्यायचं, नाव बदललेले आहे का वगैरे, होय नाही वगैरे. तुमचं ऑब्व्हियसली तुम्ही जे त्याच्यामध्ये टाकाल ते सगळं डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील, त्यासाठी ही सगळी लिस्ट आहे. ठीक आहे, हे सगळं तुम्ही चेक करून घ्यायचं की तुमच्याकडे ही लिस्ट आहे की नाही, हे फक्त चेक करण्यासाठी आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. नंतर बघा पेमेंटमध्ये तुम्हाला जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर 250 पेमेंट करावं लागते, तुम्ही ओपनमध्ये असाल तर 500 पेमेंट करावं लागते. इथे 250 आहे आणि सिक्युरिटी कोड टाकायचा आणि सबमिट करा. तुम्हाला हे स्क्रीन ओपन होते. लक्षात घ्या, या स्क्रीनमध्ये तुम्ही तुमची पेमेंट मेथड जी आहे, फॉर एक्झाम्पल 250 तुम्हाला पे करायचे आहे. तुम्हाला इथे बघा डेबिट कार्ड, अदर डेबिट कार्ड्स वगैरे, इंटरनेट बँकिंग, वॅलेट, QR कोड, UPI. शक्यतोवर UPIने तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला डायरेक्ट त्या नंबर थ्रू पेमेंट करता येते, किंवा QR कोडवर क्लिक केलं, QR कोडवर क्लिक करायचं, तुम्हाला डायरेक्ट ते QR कोड शो करतो. याच्यामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे असेल, फोनपे असेल, पेटीएम असेल, त्यांनी ते QR कोड स्कॅन करायचा आणि पेमेंट करून द्या. जसं तुम्ही पेमेंट करता तसं तुमच्याला मेसेज येतो की तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. किंवा कधीकधी शक्यतो लक्षात घ्या, पेमेंट करताना तुम्हाला नेटवर्क तुमचं स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे, इंटरनेटचं. ठीक आहे, इंटरनेट स्लो असेल तर ते पेमेंट लवकर घेत नाही, वेळ लागतो, मग विद्यार्थी मित्रांचं पेमेंट अटकून पडतं. तसं करू नका. शक्यतो फॉर्म भरताना एकदम सकाळी 6-7 वाजता, 8 वाजता
वाजतापासून 9पर्यंत फॉर्म भरा, नंतर थोडा रश वाढतो, किंवा मग रात्री फॉर्म भरा 10-11 वाजता वगैरे. तर ती आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट, सायबर कॅफेच्या भरोशावर राहू नका. ते खूप घाईघाईत फॉर्म भरतात आणि चुका करून ठेवतात. चूक झाली तर नुकसान तुमचं आहे, त्यांचं नाही आहे, लक्षात घ्या. जर सायबर कॅफेकडून फॉर्म भरत असाल तर तिथे उभं राहा आणि त्यांना डिटेल्स त्यांच्याकडून व्यवस्थित भरून घ्या. अन्यथा स्वतः फॉर्म भरा, लॅपटॉपवर डेस्कटॉपवर फॉर्म भरा, शक्यतोवर मोबाईलवर शक्यतोवर फॉर्म भरू नका. बऱ्याचशा स्क्रीन तिथे दिसत नाही आणि चुकतो आपला फॉर्म. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशनच्या नंतर जे डिक्लेरेशन फॉर्मॅट आहे तर ते तुम्हाला हँड रिटनमध्ये लिहायचं आहे आणि हे तुम्हाला याची इमेज काढून तिथे अपलोड करायचं आहे. ठीक आहे. त्यामध्ये आय, त्यानंतर तुमचं पूर्ण नाव, हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. ठीक आहे. याचा एक फोटो काढून तुम्हाला तिथे अपलोड करायचं. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल प्रत्येक पॉईंट मी इथे महत्त्वाचा घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, काही भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न असतातच मला माहिती आहे, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण एक सेपरेट व्हिडिओ त्यावर लवकरात लवकर घेऊन येऊ. आणि प्लस आपलं एक स्पेशली डेडिकेटेड ITI जी वॅकन्सी आहे आता आलेली, टोटल म्हणजे बघा 1900 त्या वॅकन्सी फ्रेशरच्या आणि बाकी 638 एक्सपिरियन्सच्या, यांच्यासाठी प्लस आता जे ITI विद्यार्थी मित्र विद्युत सहाय्यकसाठी तयारी करत आहे, ऑपरेटरसाठी तयारी करत आहे, त्यांचं आपलं एक सेपरेट टेलिग्राम चॅनल आपण आता पुढच्या 1-2 दिवसांमध्ये बनवून घेऊ. त्यामध्ये आपण सगळे ITIचे डिटेल्स तिथे टाकणार आहे आणि जे काही आता भरती पूर्ण आहे, ही ITIची जी विद्युत सहाय्यक पारेषण भरती आहे आणि टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, सिनियर टेक्निशियन, त्याचे छोटे छोटे अपडेट्स जे आहेत ते सगळे अपडेट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे. त्यासाठी आपलं जे सध्याचं चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्याला सबस्क्राईब करून ठेवा. त्यावरच मी त्याची लिंक देणार आहे आणि प्लस तुम्हाला पुढे सगळं गायडन्स एक्झामपर्यंत त्या टेलिग्राम चॅनल आपल्या थ्रू राहणार आहे. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आणि आपलं जे काही इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनल आहे, सध्या मी व्हिडिओ बघताय, ते नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अतिशय उत्कृष्ट प्रकारची माहिती तुम्हाला पुढे मिळणार आहे. आणि जे काही छोटे मोठे डिटेल्स असतात ते सगळे आपण तिथे शेअर करणार आहे. आणि एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुम्हाला काय काय आवश्यक आहे, शक्यतोवर मी म्हणेल तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर फारच चांगलं. सेल्फ स्टडीसाठी मी नेहमी प्रोत्साहन देत असतो मुलांना, कारण की भरपूर कंटेंट यूट्यूबवर अवेलेबल आहे, बरंचसं व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे. तुम्हाला कुठल्याच प्रकारचा खूप मोठा कोर्सेस लावण्याची गरज नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. तरी तुम्ही कोर्सेस लावला असेल तर ठीक आहे, काही हरकत नाही, परंतु सेल्फ स्टडी जर तुम्ही करत असाल तर तो जो ग्रुप आहे तो जॉईन करा. मी तुम्हाला त्याची लिंक 1-2 दिवसांमध्ये शेअर करतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर. तुम्हाला त्यावर बरीचशी मदत होणार आहे मित्रांनो. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय मी डिटेलमध्ये घेतलेला आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांमध्ये शेअर करा, जेणेकरून कोणाची कुठे चूक होणार नाही. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल, कुठेतरी काहीतरी तुम्हाला सपोर्ट आणि कधी डायरेक्शन मिळालं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हे अतिशय महत्त्वाची माहिती मिळेल आणि कुठेच काही विद्यार्थी मित्रांच्या चुका होणार नाही. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून जे आणखी महत्त्वाचे व्हिडिओ पुढे येणार आहे 1-2 महिन्यामध्ये एक्झामपर्यंत ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.